तर जसे आम्ही पाचाडला पोचलो ना, तिथे जिजामात्यांची समाधी पाहिली आणि तेथून तर रायगडाचा प्रत्येक एक छोटासा भूभाग, तिथे जगलेले प्रत्येक एक क्षण आपल्याला एक अनुभव सांगत असतो, आपल्याला काहीतरी शिकवत असतो किंवा शिकू पाहत असतो. तिथे प्रत्येक महाराजांच्या मावळ्यांचे बलिदानाचे महत्त्व, महाराजांचे अनमोल अमूल्य कार्य आपल्याला सांगत असतो. तर रायगड हा शब्दात सांगण्यायोग्य, म्हणजे शब्दात व्यक्त करणार किंवा पुस्तकात लिहिणार असा हा रायगड नाही आहे. तो अनुभवायला लागेल, तो शिकायला लागेल असा हा रायगड आहे. ते स्वतःला येऊन शिकावं लागेल, पाहावं लागेल, महाराजांची ख्याती समजावी लागेल, तेव्हा हा कुठे रायगड समजेल. तर या आजोबांची श्रद्धा आणि हे या घोषणा देत आहेत, ते असे कोणालाही निर्माण करता यायचं नाही. ते एकच राजी होऊन गेले, श्री छत्रपती शिवाजी महाराज. आणि अजून एक गोष्ट, आपल्याला अशी काही माणसं भेटतात, ते म्हणतात की आम्ही रायगडला जाऊन आलो. तर त्यांना एक छोटासा प्रश्न करा की कुठल्या मार्गाने गेला बरं. तर ती म्हटली की रोपवेने गेलो. तर त्यांना अजून एक प्रश्न करा की किती मिनिटं लागली वर जायला. तर ते सहजच म्हणतात की 4 मिनिटात गेलो, 2 तास रायगड फिरलो आणि 4 मिनिटात परत खाली आलो. तर मी सांगू त्यांना रायगडावर काय दिसलं असेल. त्यांना फक्त रायगडावर दिसलं असेल ते फक्त बांधकाम, फक्त जगदीश्वराचं मंदिर आणि त्यामध्ये असलेली फक्त एक पिंडी आणि त्यांची ती श्रद्धा, तीच दिसली असेल त्यांना. पण जी रायगडाची पायी वारी करतात, जी रायगड चढून जातात पायावर आणि वरती जाऊन त्यांना काय दिसतं सांगू. त्यांना कारण ती मेहनत करून आलेली असतात ना, तर त्यांना वरती दिसतं की त्या बांधकामात हजारो मावळ्यांचे मुरलेले घाम, हजारो शेकडो मावळ्यांचे चिरडलेली, त्या दगडांमध्ये चिरडलेली पोटं, तेवढी मोठी स्ट्रक्चर बांधण्यासाठी सर्वांचे लागलेले मेहनत आणि मेन म्हणजे हिरोजी इंदुलेकरांचा निष्ठावंतपणा. आणि त्यांनी महाराजांसाठी आपले वाडा गहाण ठेवून बांधलेला हा रायगड, त्यांची निष्ठा ही दिसते ती पायी गेल्यावर. तर रायगड ही एक नुसती वास्तू नसून आणि एक बांधकाम नसून आपल्या सर्व महाराष्ट्राच्या, सर्व भारताच्या नागरिकांसाठी हे एक मंदिर, आपले प्रेरणास्थान, आपले दैवतांचे राहण्याचे ठिकाण हे आहे रायगड. रायगड म्हणजे महाराजांचा एकदम आवडता आणि एकदम असा बलाढ्यपणे उभा असा हा रायगड, हा श्रीमान रायगड. आपल्या दोन्ही राजांचं राज्याभिषेक इथेच झालं आणि इथेच या महाराष्ट्राला, या अखंड भारताला, या पूर्णतः हिंदुस्थानाला असे 2 राजे लाभले. तसे मला तर वाटतं असे राजे होणे शक्य नाहीच. आणि मला असं वाटतं जोपर्यंत ही चंद्रतारे आहे तोपर्यंत असे राजे व्हायचे सुद्धा नाही. श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री छत्रपती संभाजी महाराज. एक राजा आपल्याला शिकवतो आपण जीवन जगायचं कसं, आणि एक राजा आपल्याला शिकवतो आपलं मरण आपण पत्करायचं कसं. या रायगडाचं बांधकाम
1600 साली पण असं आहे ना, जे आताच्या 2000 सालाच्या मॉडर्न आधुनिक टेक्नॉलॉजीमध्ये आपले आर्किटेक्चर, सिव्हिल इंजिनियरसुद्धा करू शकत नाही, असं काम 1600 साली हिरोजी इंदुलकरांनी महाराजांना करून दिलं, म्हणजे श्रीमान रायगड. ही वास्तू अशी आहे ना की ती 2000 सालाच्या आर्किटेक्चर, सिव्हिल इंजिनियरही एकदा लाजवेल की ही 1600 सालची वास्तू आहे आणि हिला आता 400 वर्षपेक्षा जास्त वर्ष व्हायला आले, अशी ही एक वास्तू निर्माण झाली आहे 1600 सालात. आणि आता आपण रायगड पाहायला जातो तेव्हा आपण नक्कीच आपल्यासोबत काही असतील ते चॉकलेट्स, काही कॅन्डीज आणि बिस्लरीची बॉटल आपण जोडीला कॅरी करतो, ती जोडीला ठेवतो. पण ती आपण संपल्यावर किंवा आपले पॉलिथिन्स असतात त्यावर इकडे तिकडे टाकून तर असे कुठल्याही किल्ल्यांच्यावर गेला किंवा कुठल्याही हिस्टोरिक प्लेसेसवर गेला तर असा कचरा तिथे टाकत जाऊ नका. ते नक्कीच आपल्या बॅगमध्ये नाही तर जागोजागी डस्टबिन लावले असतात त्याच्यामध्ये टाकत जावा. पण शक्यतो त्या डस्टबिन मला तर वाटतं वेळच्या वेळी आपल्या क्लिअर होत नाही किंवा साफ केल्या जात नाही, त्यामुळे आपला कचरा आपल्या बॅगमध्ये आपण परत खाली आणून आपल्याच घरपर्यंत आणून आपल्याच इकडे टाकावा, कारण तिथे कचरा टाकणं पण योग्य दिसत नाही. म्हणून आपले किल्ले, आपले जागा, आपली संस्कृती आपण जपली पाहिजे. आणि हीच संस्कृती जपण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जगदीश्वराच्या मंदिराचे बांधकाम हे काही अशा मस्जिदीच्या आकाराप्रमाणे किंवा मस्जिदीच्या ढाच्याप्रमाणे केलं होतं की लांब शत्रूने जरी हा बघितला मंदिर तर त्यांना असं वाटावं की ही महाराजांनी बांधलेले एक त्यांच्या मुस्लिमांसाठी एक मस्जिद आहे. त्यामुळे या रावळातला नंदी आणि ही शंकराची पिंडी आहे ती अशा प्रकारे आपल्याला बघायला मिळते. तिचे अवशेष तरीसुद्धा आपल्याला बघायला भेटतात, नाहीतर याचेसुद्धा त्या नराधमाने चित्रेच केले असते. आणि आपल्या महाराजांच्या समाधीच्या बाजूलाच या वाघे कुत्र्याची आपल्याला समाधी पाहायला मिळते. आणि या वाघे कुत्र्याच्या समाधीचे आणि याचा इतिहास आपल्याला काही असा फारसा माहीत नाही आहे. असे खूप त्याच्यावर गोष्टी लिहिल्या गेल्यात किंवा इतिहास असे तर्क लावले गेलेत. आणि हा रायगडचा त्या काळात म्हटलं गेलं तर सर्वात भयानक ठिकाण आणि ह्या काळात म्हटलं गेलं तर सर्वात सुंदर दृश्य दिसणारं अप्रतिम ठिकाण टकमक टोक. हा रायगडचा असा ठिकाण होता ज्याने अनेक कैदी, अनेक चोर, असे लबाडे करणारे अनेक माणसं या ठिकाणाला पाहून घाबरायची. आणि आता इथून जे दृश्य दिसतं त्याला पाहून आपले डोळे एकदम मंत्रमुग्ध होऊन जातात. हा 2600 फूट उंच असलेला हा टकमक टोक हा कडा जेव्हा फितुरांना किंवा अशा अनेक गुन्हेगारांना दिसायचा तेव्हा त्यांची हवा टाईट व्हायची. आणि आता आपण या ठिकाणावर जातो तेव्हा त्या हवेमध्ये येणारे अनेक कण आपल्या तोंडाला लागून जातात. ते आपल्याला आपल्या महाराजांची ख्याती, आपल्या मावल्यांची महत्त्व सांगून जातात. आणि हा होता आम्ही पाहिलेला रायगड. पण हा रायगड एक दिवसात
यायचं आणि बघून जायचं, तेव्हा हा रायगड आपल्याला समजायचा नाही. या रायगडावर अनेकदा आपल्याला यावं लागेल, हा रायगड अनेकदा आपल्याला अनुभवायला लागेल, हाच रायगड अनेकदा आपल्याला अभ्यासावा लागेल, हा रायगड आपल्याला अनेकदा समजावा लागेल आणि हा रायगड आपल्याला अनेकदा आत्मसात करावं लागेल. तेव्हा कुठे हा थोडासा रायगड आपल्याला समजेल. आम्ही हा रायगड बघितला. तुम्ही जा, तुम्ही बघा, तुमचा अनुभव सांगा.